नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल दैफळे। आता आपण खूप महत्त्वाच्या टॉपिकवरती व्हिडिओ बनवणार आहोत, तर व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत नक्की बघा। मित्रांनो, 7 तारखेला 22 घटकातील पोलीस भरतीचा पेपर झाला। खूप चांगल्या म्हणजे बऱ्याच मुलांना चांगले मार्क्स पडले, त्यांचं सिलेक्शन पण झालं। काहींच्या मेरिट लिस्ट बाकी आहेत। मेरिटमध्ये चांगले मार्क्स असल्यामुळे त्यांनी आता स्टेटस टाकायला चालू केलंय। चला ठीक आहे मित्रांनो, त्यांच्यासाठी शुभेच्छाच आहेत आपल्या। पण ज्या मुलांना गडबड झाली, पेपर व्यवस्थित देता आला नाही, जेवढे मार्क्स यायला पाहिजे होते तेवढे मार्क्स आले नाही, अभ्यास असून सुद्धा तिथं गेल्यानंतर जम्बलिंग झाले, तर मित्रांनो पहिला पेपर असल्यामुळे किंवा बर्डन असल्यामुळे किंवा पेपर थोडा आउट ऑफ नॉलेज आल्यामुळे गडबड झाली, ह्या गोष्टी पण असू शकतात। पण मित्रांनो, आता जे झाले ते झाले, जे परत वेळ येणार नाहीये। पण आता आपल्या समोर ज्या गोष्टी आहेत त्याचा विचार करा। आता चालकचा पेपर रविवारी म्हणजे 14 जुलैला होण्याची शक्यता आहे, तर त्याच्यासाठी ज्याचं ग्राउंड दिलेलं आहे, ज्यांचा पेपर आहे, त्यांनी त्यावरती फोकस करा। ज्या चुका 7 तारखेला झाल्या ते आता होणार नाहीत, याची काळजी घ्या। म्हणतात ना, लढने वाले कभी डरते नहीं और डरने वाले कभी लढते नाही, त्यामुळं लढायचं। आणि मित्रांनो, एक एक चूक आपल्याला घरी बसवत असते, कारण की कॉम्पिटिशन तुम्हाला पण माहिती आहे। त्यामुळं कॉम्पिटिशनमध्ये जर टिकायचं असेल तर आपल्याला एक एक मार्काची गोळाबेरीज करावं लागते, आणि 1 मार्क आपल्याला मेरिटमध्ये बसवू शकतो, 1 मार्क्स आपल्याला मेरिटपासून लांब पण ठेवू शकतो। या गोष्टीचा प्रत्येकाने विचार करा। आणि काय अवघड नसतं मित्रांनो, तिथं गेल्यानंतर फक्त गडबडायचं नाही। जे तुम्हाला घरी मार्क्स येत आहे, जे तुम्ही अभ्यास करताय तेच तिथं द्यायचंय, असं काही वेगळं करायचं नाही। आणि तुम्ही क्वेश्चन पेपर सोडवताना घरी ज्या स्ट्रॅटर्जी वापरताय त्या स्ट्रॅटर्जी तिथं पण वापरायच्यात। तिथं गेल्यानंतर वेगळे फंडे लावायचे नाही, आणि आपण जे अभ्यासलंय त्यापेक्षा वेगळं देण्याची आपल्याला गरज पण नाही। जेवढं आपण अभ्यासलंय तेवढं जरी बेस्ट दिलं तरी आपलं सिलेक्शन होतंय, फक्त तेवढं देता आलं पाहिजे। कारण की खूप मुलाचं काय होतं, गावाकडे आपण जेव्हा घरी अभ्यासिकेत अभ्यास करतो तेव्हा क्वेश्चन पेपर सोडवतो, तेव्हा चांगले मार्क्स येतात, पण तिथे गेल्यानंतर त्या गोष्टी होत नाहीत। तर ते का होत नाहीत, तर मित्रांनो तिथे गेल्यानंतर आपण गडबडून जातो। आपल्याला असं वाटतं आता आपल्याला पेपर कसा जातोय, आणि त्या विचारात आपले 90 मिनिटात तो पेपर आपल्याला कव्हर होत नाही, आणि कव्हर न झाल्यामुळे आपल्याला मित्रांनो मग मार्क्स पडत नाहीत। आणि 100% मित्रांनो, ज्या चुका झाल्या त्या जर चुका तुम्ही टाळल्या तर या पेपरमध्ये तुम्हाला तुमचं जे स्वप्न आहे ते 100% साकार होईल, त्यात शंका नाही। फक्त तुम्ही गडबडू नका। नक्कीच मित्रांनो, तुम्ही आता ज्या चुका झाल्या त्या होऊ देणार नाहीत, आणि बेस्ट येताल, आणि तुमच्या मनासारखे मार्क्स यावेळेस येतील अशी अपेक्षा करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।